मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे लोकांना आहे ना, ज्या गोष्टी फुकट आहेत ना, त्या फुकटच्या गोष्टीचं महत्त्व नसतं. म्हणूनच बरीचशी ती देवस्थानं आहेत ना, जिथं अन्न प्रोव्हाइड केलं जातं, तिथं लोकांकडनं 10-20 रुपये तरी चार्ज केले जातात. कारण जर त्यांना ते फुकट दिलं तर त्याचं महत्त्व राहणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही काय करसाल माहिती आहे का, एखादा कोर्स जॉईन करसाल तुमच्या फिटनेससाठी 2-3 हजार रुपये तिकडं घालवसाल, पण माझा चॅनलला फक्त जाऊन तुम्हाला सबस्क्राईब बटन दाबायचं आहे, फ्रीमध्ये आहे. त्याचं तुम्हाला महत्त्व नाही आहे. मला तुम्ही फॉलो नाही करणार, माझे व्हिडिओ शेअर नाही करणार, सबस्क्राईब नाही करणार. तुम्हाला आवडत कुठले माहिती आहे का, हायपाय व्हिडिओ, ज्या पोरी जिमला जाऊन फुल मेकअप केलेला असतो आणि 1-2 सीन दाखवतात ना जिमचे, ते तुम्हाला आवडतात. पण तुम्ही तुमच्या बॉडीवरती काहीच काम करत नाही. तुम्ही स्वतः व्यायाम करा मित्रांनो, व्यायामाशिवाय काहीच नाही आहे. तुम्ही जर फालतूसारखे नुसते डाएटचे व्हिडिओ बघत बसले ना बेडवरती रात्री 11-12 वाजता, आणि सकाळी जर तुम्ही व्यायामासाठी उठले नाही ना, तर तुमचं वजनही तसंच राहणार आहे, तुमचं पोटही जागेवरच राहणार आहे. मग हाच जर माझा चॅनल जर फॉरेन कंट्रीमध्ये असताना मित्रांनो, ते म्हटले असतं यार, त्यांनी जर माझा प्रोफाईल चेक केला असतं ना, माझ्या 100% माझ्या प्रोफाईलला, माझ्या व्हिडिओजला मिलियन्समध्ये व्ह्यूज गेले असते. कारण ते बोलले असते, ह्या माणसाकडे एवढं टेक्निक आहे, 20 मिनिटात त्याचा व्यायाम संपतोय, होम वर्कआउट करतोय, त्याचा मुलगा पण त्याच्याबरोबर व्यायाम करतोय, त्याला पण बेनिफिट होतोय त्याचा, आणि वेळेची पण बचत होते. तुमच्या बिझी लाईफमधून तुम्ही 10 मिनिटात तुमचा 20 मिनिटमध्ये तुमचा व्यायाम फिनिश करताय. पण तुम्हाला याचं महत्त्व नाही. ठीक आहे, नका करू फॉलो, काय अडचण नाही आहे. तुम्हाला तुमचं लक लागो, तुमच्या ढेरी वाढून घ्या, वजन वाढून घ्या, रात्रीच्या रील्स स्क्रोल करत बसा, रात्री 11-11, 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत, आणि चालू दे तुमची लाईफ. आणि मग एकदा शुगर, BP ह्या गोष्टी वाढायला लागल्या ना, स्ट्रेस, एन्झायटी, हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली ना, मग मला फॉलो करा. आणि करायचं असेल तर आता करा. संपला विषय. शेवट. धन्यवाद. लव यू ऑल. बाय बाय.